नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 8 चा मराठी हा विषय आणि त्याच्यामध्ये पाहत आहे आपण फर्स्ट पोएम पाहत आहे। तर पोएम कोणती तर आपण पाहत आहे कांदा मुळा भाजी। त्याचे कवी कोण आहे? संत सावता माळी। ओके, आता संत सावता माळी ये कौन थे कि संत सावता माळी देखो जब संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ये सभी उसी कालखंड के हैं। कम से कम यहाँ से यानी अभी से कम 600-700 साल के पहले की ये लोग संत थे, है ना। तो ये इनका जो सावता माळी के जो अभंग है, उनके जो काव्य है अभंग है, ये भी अभंग ही है। अभी जो हम अभी जो ये जो पोएम है आपको कांदा मुळा भाजी, ये भी एक अभंग ही है। ओके, उनके अभंग अधिकतर थे। संत तुकाराम महाराज के अभंग थे, ज्ञानेश्वर महाराज के अभंग थे, संत सावता माळी के अभंग थे, नरहरि सोनार के अभंग थे। अरे ये सब उस कालखंड के पूरे क्या थे, उस वक्त अभंग ही लिखते थे। ओके, और उनका जो जन्म हुआ है वो कब हुआ है? उनका जन्म 1250 में हुआ है और वो एक मराठी कवि संत कवि थे। ओके, उनका जन्म हुआ है एक गांव में, उसका गांव का नाम है अरन गांव में। उनका तालुका था माढ़ा और जिला था सोलापुर। ये जो अरन ये गांव किसका था? संत सावता माळी का था। ओके, तो इनके जो दादाजी थे, मतलब आजोबा, यानी मराठी में उसको आजोबा बोलते हैं, यानी पापा के पापा, उनका नाम था दैवू माळी। ओके, उनके दो पुत्र थे, एक पुरसोबा, दूसरा डोंगरोबा। ओके, उनके मतलब जो डोंगरोबा थे, अब देखते हो आप लोग दोनों के लड़के दोनों सेम इसमें नहीं जाते, तो वैसा उनका भी हुआ कि जो डोंगरोबा था उनको कोई धार्मिकता में दिलचस्पी नहीं थी, परंतु जो पुरसोबा थे उनको धार्मिक इसमें वो भजन कीर्तन करते थे। उनका जो मुख्य व्यवसाय था वो कौन था? शेतकरी थे, मतलब खेती का काम करते थे वो। खेती मतलब जैसे माड़ी बोलते ना इन लोगों को, तो अपने खेती में जैसे 2 एकड़ खेती है, तो 2 एकड़ में आधा एकड़ का गाजर, आधा एकड़ की मूली, आधा एकड़ का टमाटर, ऐसे वो उसका विभाग करते थे, डिवीजन करते थे। ओके, जो पुरुषोबा थे वो अपने खेती का काम करने के बाद भी भजन कीर्तन करते थे, क्योंकि उनको उस चीज की आवड़ थी, दिलचस्पी थी। ओके, सो वो जो दैवी माळी थे, उनका जो पुत्र पुरसोबा था, पुरसोबा का जो विवाह हुआ वो उसी पंचकोशी के, इट मीन्स वही एरिया के, हम देखते ना जैसे कि हमारे रिलेशन में रहा था उसके साथ हम शादी जोड़ने के लिए अच्छा रहता, देखे सीखे रहते, तो ऐसा उनके जो दादाजी थे, मतलब दैवी माळी थे, उन्होंने उनके लड़के का मतलब पुरसोबा का शादी उसी पंचकोशी के एक कौन सा सधु माळी के लड़की के साथ उनका विवाह हुआ, और विवाह होने के बाद उनको एक दाम्पत्य हुआ, उसका नाम था सावता माळी। यानी उनके पापा कौन हुए थे? उनके पापा हुए पुरसोबा। ओके, उनके दादाजी का नाम क्या था? दैवू माळी। ओके, ये समझ में आपको? उनका जन्म कब हुआ था? ओके, नाउ लिसन, अभी एक बार मराठी में बताती हूँ मैं कि ये जो पोएम है ये वारकरी संप्रदाय के इसमें थे, मतलब ये जो सावता माळी है ये सब वारकरी संप्रदाय वाले थे। दैवू महाराज थे, मतलब दैवू माळी थे, उनके सावता माळी के आजोबा थे, यानी दादाजी थे। तो वो क्या करते थे? वो भी वारकरी संप्रदाय थे, हर साल वारी में जाते थे। वारी मीन्स क्या होता है? वारी म्हणजे काय होते? वारी म्हणजे होते की जसं आपण जो देवाला श्रद्धेने पुजतो किंवा आपलं जे आराध्य दैवत असते, यांचं जे आराध्य दैवत होतं ते कोण होतं? विठ्ठल रुक्माई, मतलब विठ्ठल महाराज थे पंढरपूरचे, आणि ते दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला जात असे, कारण त्या दिवशी आषाढी एकादशीला पंढरपूरची मोठी यात्रा भरते, है ना। त्या दिवशी ते लोक तिथे जात होते, म्हणजे हे वारकरी संप्रदायाचा एक हे आहे, म्हणजे एक दरवर्षी वर्षातून एक वेळा तरी काय करतात ते लोक? आपल्या आराध्य देवताला नतमस्तक व्हायला, इट मीन्स उनको दर्शन करायला ते जातात। ओके, त्यांचा जो
दैवी माळीचा जो मुलगा होता त्याला 2 मुलं होते, एक डोंगरोबा आणि एक पुरसोबा. डोंगरोबा यांना धार्मिक याच्यात काहीच आवड नव्हती, परंतु जो पुरसोबा होते ते आपलं शेतीचं काम करून सुद्धा आपलं काय करायचे, धार्मिक भजन कीर्तन करायचे. त्यांचा विवाह एका त्यांच्याच इथल्या म्हणजे त्यांच्याच जवळच्या म्हणजे त्यातल्याच एरियातल्या एका सदू माळीच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. आणि त्या विवाहानंतर त्यांना जे दाम्पत्य झालं ते दाम्पत्य म्हणजे कोण, सावता माळी. आणि तेव्हा सावता माळी, तेव्हा त्या काळच्या सावता माळी, आता तुम्ही त्यांचं पण आराध्य दैवत कोणतं होतं, विठ्ठल महाराज होते, म्हणजे विठोबा होते, पंढरपूरचे विठोबा होते. म्हणूनच यांना वारकरी संप्रदायाचे लोक म्हटल्या जातात. वारकरी संप्रदाय म्हणजे भजन कीर्तन पताका घेऊन दोघांचं देवाचं नामस्मरण जे लोक करतात त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. एवढं लक्षात आलं तुमच्या? ओके. आता याच्यानंतर पाठपरिचय समजला, कवीबद्दल समजला, सावतामाळी कुठले होते, अरण गावातले होते, त्यांना त्यांच्या वडिलांचं त्यांच्या आजोबाचं नाव दैवमाळी होता, त्यांच्या वडिलाचं नाव कोणतं होतं, पुरसोबा होते, पुरसोबा माळी होतं. आणि त्यांना एक मुलगा झाला, त्यांचं नाव काय होतं, सावता माळी. आणि पुरसोबाच्या म्हणजे सावता माळीच्या वडिलाचं नाव काय होतं, पुरसोबा होतं. ओके, आलं तुमच्या लक्षात? आता याच्यानंतर बघू आपण काय, पोएम. ओके, सो हम पोएम रीड करेंगे, उसके बाद लिखेंगे भी. ओके, ओके, नाउ लिसन. अभी हम देखेंगे पोएम. कांदा मुळा भाजी. आता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आणि आता इथे जे सावतामाळीने म्हटलंय, कारण सावतामाळी काय होते, एक शेतकरी होते, त्यांना सतत शेतीत काम करावं लागत होतं. त्यावेळेचे समजा त्यांचे जे शेतीचा व्यवसाय होता त्यांचा मेन, ते शेतकरी होते, त्याच्याने त्यांना सतत शेतीतच काम करावं लागत होतं. त्या शेतीत काम करता करता आपण हरीचं नाम कसं घ्यायचं, आणि म्हणून ते काय म्हणत होते, त्यांनी ते पोएम केली इथे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अवघी म्हणजे संपूर्ण, विठाई म्हणजे विठोबा, अवघी म्हणजे संपूर्ण. ओके, शब्दार्थ अवघी म्हणजे संपूर्ण, आणि विठाई म्हणजे पंढरपूरचा विठोबा. विठोबा. लहसुन मिर्ची कोथिंबीर. कोथिंबीर मीन्स क्या होता है पता है आपको? कोथिंबीर मीन्स होता है हरा धनिया. ओके, अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. हरी म्हणजे आता हरी हे नाम विष्णूलाही म्हटलं जाते, कृष्णालाही म्हटलं जाते, आणि हरी नामांमध्ये हरी नामाचा गजर करतो म्हणजे कृष्णाचा गजर करते. कोणी जे जे आराध्य दैवत बनले त्याला सर्वजण म्हणतात की मी कृष्णाचा गजर करतो, कोणी म्हणते मी विष्णूचा गजर करतो, असं वाला त्याला म्हणतात हरी. ओके, आता आपण त्याचा काय पाहू, अर्थ पाहू. ओके, बघा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे. आणि आता मी तुम्हाला सांगते की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे म्हणजे मी जे काम करतो शेतात, माझं जे मी सतत जे शेतात काम करतो, कांदा मुळा भाजी, त्यांच्या शेतीमध्ये काय काय लावलेलं होतं, कांदा मुळा आणि भाजी. हे जे शेतातलं जे म्हणजे हे जे शेत आहे, या शेतामध्ये जे भाजी लावलेली आहे त्याची कांदा मीन्स प्याज, मूली, और सब्जी है कोई भी हरी वाली सब्जी. ओके, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. यानी मैं जिस खेती में काम कर रहा हूँ, ये खेती में जो सब्जियां लगे हो उसमें पूरा क्या है, मेरा विठ्ठल है. यहाँ पे मैं उसकी मशक्कत करता हूँ, ये जो मैं उसकी मशागत करता हूँ, और ये जो मैं जैसे सब्जियों को देखो, खेती को पहले हमको बोने के लिए अच्छे से करना पड़ता है, उसके बाद उसमें बीज डालते हैं, उसके बाद उसकी क्या होती है, उसके बीज फलते हैं. तो वैसे ही बोल रहे हैं सावता माई कि मैं जिस खेती में काम कर रहा हूँ उस खेती में जो मैंने सब्जियां लगाई है, कांदा मुड़ा भाजी लगाई है, कांदा मूली भाजी लगाई है, वो सब क्या है, ये सब विठोबा है. और इसमें सावता माई को क्या दिख रहा है, विठोबा ही विठोबा, मतलब पंढरपुर का विठोबा उनको काय में दिख रहा है, तो किसमें दिख रहा है उनको, ये कांदा प्याज
प्याज, मूली और सब्जी में दिख रहा है। ओके, और उसके बाद देखो लहसुन, मिर्ची, कोथिंबीर अवगा झाला माझा हरी, यानी उस कनकन में जो सब्जी बोलो या सब्जी के कनकन में बोलो या मेरे जितने भी मतलब खेत है, ये सब परिसर में क्या है, कनकन में कौन बैठा है, अवगा झाला माझा हरी, यानी मुझे मिर्ची में भी हरी दिख रहा है, मुझे कोथिंबीर में भी मतलब हरा धनिया में भी हरी दिख रहा है, मुझे लहसुन में भी हरी क्या दिख रहा है, विठल दिख रहा है, हरी दिख रहा है मुझे। अवगा झाला माझा हरी, ये जो मेरे खेत में जितनी सब्जियां है उसमें सब में क्या है, मेरा विठोबा है, यानी कन कन माटी के कन में उनको क्या दिख रहा है, विठोबा दिख रहा है। सावतामाड़ी यानी जैसे देखो जो लोग श्रद्धा से अच्छे से भगवान को पूछते हैं, वो बोलते हैं, आपने अगर नहीं देखा होगा तो वो लोग बोलते हैं कि हमको भगवान ने दृष्टांत दिया, हमको ये दिखा, ये जो बताते हैं। क्यों होता है ऐसा? क्योंकि वो उनमें तल्लीन हो जाते हैं, क्योंकि रात दिन बैठते उठते खाते पीते उनको वही दिखता है। वैसा ही सावतामाड़ी की कंडीशंस थी, उनको जब भी वो काम करते थे तो अपने मुख से क्या करते थे, हरि नाम लेते रहते, विठोबा का नाम लेते रहते। इसीलिए वो बोलते हैं कि जो मेरे खेत में जो सब्जियां हैं, प्याज, मूली, सब्जी, ये सब में क्या है, ये सब मेरा विठोबा है, ये सब में मेरा विठोबा छुपा हुआ है। और जैसे लहसुन, मिर्ची, कोथिंबीर में क्या दिख रहा है, उनको हरी दिख रहा है। हरी यानी हरी मेरा कब कहाँ छुपा है, हरी मेरा कनकन में बसा है, मिट्टी के कनकन में मेरे जो खेत है उसमें सब तरफ मुझे हरी हरी दिख रहा है, सब तरफ मुझे विठोबा दिख रहा है। ऐसे सावतामाड़ी बोलते हैं। क्यों बोलते हैं? क्योंकि उनका जो आराध्य दैवत है पंढरपुर वाले विठोबा महाराज, वो भगवंत को तल्लीन हो गए, वो भगवंत के नामस्मरण में तल्लीन हो गए, और नामस्मरण करते करते उनको ऐसा व्यतीत होता है, ये सब जो मेरे को दिख रहा है, ये सब मेरे खेती की जितनी भी फसल है उसमें सब क्या दिख रहा है, ये सब में क्या है, विठाई यानी विठोबा है। ओके, ये तो समझ में आपको। अवगी मीन्स संपूर्ण, विठाई मीन्स विठोबा, एंड हरि मीन्स कृष्ण। ओके, यानी हरि को विठल भी बोलते हैं, कृष्ण बोलते हैं, विष्णु बोलते हैं, यानी जिस नाम से आप उनको लेना चाहते हो उस नाम से वो प्रसिद्ध होते हैं। तो ऐसे ही सावतामाड़ी ने ये जो दो लाइन में लिखा है, ये उनको काय में क्या दिखा है, प्याज, मूली और सब्जी में क्या दिखा है, पूरा विठल दिखा। मैंने अवगी संपूर्ण मतलब अवगी मीन संपूर्ण, विठाई ये माझी, यानी इसमें सब में क्या है, विठोबा है। और उसके बाद जो लहसुन, मिर्ची और कोथिंबर इसमें क्या है, इस कनकन में इस सब्जी के कनकन में क्या है, विठोबा हरी है, ऐसा वो बोलते हैं। ठीक है, समझ में आया? यानी उनको जहां देखो वहां क्या दिख रहा है, उनको जहां देखो वहां हरी दिख रहा है। ओके, आया समझ में? सो एक बार हम मराठी में देखेंगे। पा त्यांनी जी भाजी, त्यांच्या ज्या शेतामध्ये त्यांनी जी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या, इथे वांगे, इथे कांदे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, इथे बरबटे, इथे चवळी, अरे ह्या ज्या त्यांनी भाज्या लावल्या, या भाज्यामध्ये ते तल्लीन होतात काम करता करता, आणि त्याच्यासोबत काय करतात, शेतीचे कामं पण करतात, आणि सोबत ते मुखातून आपल्या हरिनाम सुद्धा घेत असतात, म्हणजेच विठ्ठलाचं विठ्ठल 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 असं म्हणत असतात। त्यामुळे त्यांना काय होतं, कामाचं भान नाही राहत, म्हणजे वेळेचंही भान नाही राहत आणि कामाचंही भान नाही राहत। तर तो सावतामाळी म्हणतात, संत म्हणतात की माझ्या शेतामध्ये जेवढी काही भाजी आहे, जेवढा काही प्याज आहे, जेवढा काही कांदा आहे, ते सर्वात मध्ये काय आहे, माझी हे विठोबानी व्यापलेलं आहे, माझं शेत सर्व तरी विठोबानी व्यापलेलं आहे। मला लसूण, मिरची, कोथिंबर मध्ये काय दिसते, मला कणाकणात काय दिसत आहे, मला हरी दिसत आहे, म्हणजेच विठोबाचं रूप त्यांना दिसत आहे, कृष्णाचं रूप त्यांना दिसत आहे, गोपाळाचं रूप त्यांना दिसत आहे। असं ते या पोयमच्या नुसार या शेतात काम करता करता जे आपलं नामस्मरण करतात, आणि त्यानुसार त्यांनी आपल्या भगवंतामध्ये ते तल्लीन होतात।
तल्लीन होतात. आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटते की आपण जर एखाद्याला समजा तल्लीन झालो, आपल्याला एकदम मग्न झालो, तर आपल्याला समोर काय आलं हे सुद्धा दिसत नाही. कारण आपण त्या विचारात एवढं तल्लीन असतो की आपल्याला समोरचा काय बोलतो हे सुद्धा लक्षात येत नाही. का? कारण आपण त्या नामस्मरणामध्ये, आपण त्या कामामध्ये एवढं गुंतलेलो असतो की आपल्याला समोरच्या व्यक्ती काय बोलते याचं सुद्धा भान राहत नाही. असंच सावतामाळी सुद्धा म्हणतात की मला माझ्या शेतीतले जेवढे काही भाज्या आहे त्याच्यामध्ये सर्वांमध्ये काय दिसत आहे? विठोबा दिसत आहे. आणि लसूण, मिरची, कोथिंबीर मध्ये काय दिसत आहे? त्यांना हरी दिसत आहे. अवघा झाला माझा हरी. अवघा मी संपूर्णच. ओके, आलं लक्षात? हा, आता आपण आपण याचे काय बघू, आपण चाल बघू कशी असते. ओके, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी. हे की नाही, आपण तुम्ही जर समजा एखाद्या यांच्या संत सावतामाळीचं जर पोयमला समजा हे केलं, काय म्हणते, गुगलवर पाहिलं, तर त्याची संतवाणीमध्ये किंवा नाम टाकलं असं तर तुम्हाला त्याचं भजनाची चाल येते. ओके, तर तशीच आहे त्याची चाल. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण किची कोथिंबिरी, अवघा झालासी माझा हरी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. ऐसी ये पोयम जो गायक है वो गाते हैं. आप लोग उसमें देख लीजिएगा, आपको पता चलेगा कि कैसे, क्योंकि आपको ये पोयम रिसाइट करना है. ओके, सो लिसन केयरफुली हियर. ओके, सो आपको समझ में आया क्या? मैंने आपको ये क्या बोलते इसके जो वर्ड है उसके वर्ड के मीनिंग लिखे थे यहाँ पे. ओके, सो बाय बाय, हैव अ नाइस डे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 8चा मराठी हा विषय. आणि त्याच्यामध्ये पाहत आहे आपण फर्स्ट पोएम पाहत आहे. तर पोएम कोणती? तर आपण पाहत आहे कांदा मुळा भाजी. त्याचे कवी कोण आहे? संत सावतामाळी. ओके, आता संत सावतामाळी हे कोण थे? कि संत सावतामाळी देखो, जब संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, ये सभी उसी कालखंड के हैं. कम से कम यहाँ से यानी अभी से कम से कम 600-700 साल के पहले की ये लोग संत थे, है ना. तो ये इनका जो सावतामाळी के जो अभंग है, उनके जो काव्य है, अभंग है, ये भी अभंग ही है. अभी हम अभी जो ये जो पोएम है आपको कांदा मुळा भाजी, ये भी एक अभंग ही है. ओके, उनके अभंग अधिकतर थे. संत तुकाराम महाराज के अभंग थे, ज्ञानेश्वर महाराज के अभंग थे, संत सावतामाळी के अभंग थे, नरहरि सोनार के अभंग थे. अरे ये सब उस कालखंड के पूरे क्या थे? उस वक्त अभंग ही लिखते थे. ओके, और उनका जो जन्म हुआ है वो कब हुआ है? उनका जन्म 1250 में हुआ है. और वो एक मराठी कवि, संत कवि थे. ओके, उनका जन्म हुआ है एक गांव में. उसका गांव का नाम है अरन गांव में. उनका तालुका था माढ़ा और जिला था सोलापुर. ये जो अरन, ये गांव किसका था? संत सावतामाळी का था. ओके, तो इनके जो दादाजी थे, मतलब आजोबा, यानी मराठी में उसको आजोबा बोलते हैं, यानी पापा के पापा, उनका नाम था दैगू माळी. ओके, उनके 2 पुत्र थे, एक पुरसोबा, दूसरा डोंगरोबा. ओके, उनके मतलब जो डोंगरोबा थे, अब देखते हो आप लोग, दोनों के लड़के दोनों सेम इसमें नहीं जाते. तो वैसा उनका भी हुआ कि जो डोंगरोबा था उनको कोई धार्मिकता में दिलचस्पी नहीं थी, परंतु जो पुरसोबा थे उनको धार्मिक इसमें वो भजन कीर्तन करते थे. उनका जो मुख्य व्यवसाय था वो कौन था? शेतकरी थे, मतलब खेती का काम करते थे. वो खेती मतलब जैसे माड़ी बोलते ना इन लोगों को, तो अपने खेती में जैसे 2 एकड़ खेती है, तो 2 एकड़ में आधा एकड़ का गाजर, आधा एकड़ की मूली, आधा एकड़ का टमाटर, ऐसे वो उसका विभाग करते थे, डिवीजन करते थे. ओके,
जो पुरुषोबा थे वो अपने खेती का काम करने के बाद भी भजन कीर्तन करते थे, क्योंकि उनको उस चीज की आवड़ थी, दिलचस्पी थी। ओके, सो वो जो दैवी माड़ी थे, उनका जो पुत्र पुरुषोबा था, पुरुषोबा का जो विवाह हुआ वो उसी पंचकोशी के, इट मीन्स वही एरिया के, हम देखते ना जैसे कि हमारे रिलेशन में रहा था उसके साथ हम शादी जोड़ने के लिए अच्छा रहता है, देखे सीखे रहते, तो ऐसा उनके जो दादाजी थे, मतलब दैवी माड़ी थे, उन्होंने उनके लड़के का मतलब पुरुषोबा का शादी उसी पंचकोशी के एक कौन सा सदु माड़ी के लड़की के साथ उनका विवाह हुआ, और विवाह होने के बाद उनको एक दाम्पत्य हुआ, उसका नाम था सावता माड़ी। यानी उनके पापा कौन हुए थे? उनके पापा हुए पुरुषोबा। ओके, उनके दादाजी का नाम क्या था? दैवु माड़ी। ओके, ये समझ में आपको? उनका जन्म कब हुआ था? ओके, नाउ लिसन, अभी एक बार मराठी में बताती हूँ मैं कि ये जो पोयम है ये वारकरी संप्रदाय के इसमें थे, मतलब ये जो सावता माड़ी है ये सब वारकरी संप्रदाय वाले थे। दैवु महाराज थे, मतलब दैवु माड़ी थे, उनके सावता माड़ी के आजोबा थे, यानी दादाजी थे। तो वो क्या करते थे? वो भी वारकरी संप्रदाय थे, हर साल वारी में जाते थे। वारी मीन्स क्या होता है? वारी म्हणजे काय होते? वारी म्हणजे होते की जसं आपण जो देवाला श्रद्धेने पुजतो किंवा आपलं जे आराध्य दैवत असते, यांचं जे आराध्य दैवत होतं ते कोण होतं? विठ्ठल रुक्माई, मतलब विठ्ठल महाराज थे पंढरपूरचे, आणि ते दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला जात असे, कारण त्या दिवशी आषाढी एकादशीला पंढरपूरची मोठी यात्रा भरते, है ना, त्या दिवशी ते लोक तिथे जात होते। म्हणजे हे वारकरी संप्रदायाचा एक हे आहे, म्हणजे एक दरवर्षी वर्षातून एक वेळा तरी काय करतात ते लोक? आपल्या आराध्य देवताला नतमस्तक व्हायला, इट मीन्स उनकोच दर्शन करायला ते जातात। ओके, त्यांचा जो दैवी माळीचा जो मुलगा होता त्याला दोन मुलं होते, एक डोंगरोबा आणि एक पुरुषोबा। डोंगरोबा यांना धार्मिक याच्यात काहीच आवड नव्हती, परंतु जो पुरुषोबा होते ते आपलं शेतीचं काम करून सुद्धा आपलं काय करायचे? धार्मिक भजन कीर्तन करायचे। त्यांचा विवाह एका त्यांच्याच इथल्या, म्हणजे त्यांच्याच जवळच्या म्हणजे त्यातल्याच एरियातल्या एका सदु माळीच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला, आणि त्या विवाहानंतर त्यांना जे दाम्पत्य झालं ते दाम्पत्य म्हणजे कोण? सावता माळी। आणि तेव्हा त्या काळच्या सावता माळी, आता तुम्ही त्यांचं पण आराध्य दैवत कोणतं होतं? विठ्ठल महाराज होते, म्हणजे विठोबा होते, पंढरपूरचे विठोबा होते, म्हणूनच यांना वारकरी संप्रदायाचे लोक म्हटल्या जातात। वारकरी संप्रदाय म्हणजे भजन कीर्तन पताका घेऊन दोघांचं देवाचं नामस्मरण जे लोक करतात त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय। एवढं लक्षात आलं तुमच्या? ओके, आता याच्यानंतर पाठ परिचय समजला, कवीबद्दल समजला, सावता माळी कुठले होते? अरण गावातले होते, त्यांच्या आजोबाचं नाव दैवू माळी होता, त्यांच्या वडिलाचं नाव कोणतं होतं? पुरुषोबा होते, पुरुषोबा माळी होतं, आणि त्यांना एक मुलगा झाला, त्यांचं नाव काय होतं? सावता माळी। आणि पुरुषोबाच्या म्हणजे सावता माळीच्या वडिलाचं नाव काय होतं? पुरुषोबा होतं। ओके, आलं तुमच्या लक्षात? आता याच्यानंतर बघू आपण काय? पोएम। ओके, सो हम पोएम रीड करेंगे, उसके बाद लिखेंगे भी। ओके, ओके, नाउ लिसन, अभी हम देखेंगे पोएम। ठीक है, कांदा मुळा भाजी। आता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। अरे हे आता इथे जे सावता माळीने म्हटलंय, कारण सावता माळी काय होते? एक शेतकरी होते, त्यांना सतत शेतीत काम करावं लागत होतं। त्यावेळेचे समजा त्यांचे जे शेतीचा व्यवसाय होता त्यांचा मेन, ते शेतकरी होते, त्याच्याने त्यांना सतत शेतीतच काम करावं लागत होतं। त्या शेतीत काम करता करता पण हरीचं नाम कसं घ्यायचं, आणि म्हणून ते काय म्हणत होते, त्यांनी ते पोएम केली इथे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। अवघी म्हणजे संपूर्ण, विठाई म्हणजे विठोबा, अवघी म्हणजे संपूर्ण। ओके, शब्दार्थ अवघी म्हणजे संपूर्ण, आणि विठाई म्हणजे पंढरपूरचा विठोबा।
विठोबा। लहसुन मिर्ची कोथिंबीर, कोथिंबीर मीन्स क्या होता है पता है आपको? कोथिंबीर मीन्स होता है हरा धनिया, ओके। अवगा झाला माझा हरी, अवगा झाला माझा हरी, हरी म्हणजे आता हरी हे नाम विष्णूलाही म्हटलं जाते, कृष्णालाही म्हटलं जाते आणि हरी नामामध्ये हरी नामाचा गजर करतो म्हणजे कृष्णाचा गजर करते कोणी, जे जे आराध्य दैवत बनले त्याला सर्वजण म्हणतात की मी कृष्णाचा गजर करतो, कोणी म्हणते मी विष्णूचा गजर करतो, असं वाला त्याला म्हणतात हरी, ओके। आता आपण त्याचा काय पाहू, अर्थ पाहू, ओके। बघा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे, आणि आता मी तुम्हाला सांगते की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे म्हणजे मी जे काम करतो शेतात, माझं जे मी सतत जे शेतात काम करतो, कांदा मुळा भाजी, त्यांच्या शेतीमध्ये काय काय लावलेलं होतं, कांदा मुळा आणि भाजी, हे जे शेतातलं जे म्हणजे हे जे शेत आहे या शेतामध्ये जे भाजी लावलेली आहे त्याची कांदा, कांदा मीन्स प्याज, मूली और सब्जी है कोई भी हरी वाली सब्जी, ओके। कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, यानी मैं जिस खेती में काम कर रहा हूँ ये खेती में जो सब्जियां लगे हो उसमें पूरा क्या है, मेरा विठ्ठल है यहाँ पे। मैं ये जो मैं इसकी मशक्कत करता हूँ, ये जो मैं उसकी मशागत करता हूँ, और ये जो मैं जैसे सब्जियों को, अब देखो खेती को पहले हमको बोने के लिए अच्छे से करना पड़ता है, उसके बाद उसमें बीज डालते हैं, उसके बाद उसकी क्या होती है, उसके बीज फलते हैं। तो वैसे ही बोल रहे हैं सावता माई कि मैं मतलब मैं जिस खेती में काम कर रहा हूँ उस खेती में जो मैंने सब्जियां लगाई है, कांदा मुड़ा भाजी लगाई है, कांदा मूली भाजी लगाई है, वो सब क्या है, ये सब विठोबा है। और इसमें सावता माई को क्या दिख रहा है, विठोबा ही विठोबा, मतलब पंढरपुर का विठोबा उनको काय में दिख रहा है, तो किसमें दिख रहा है उनको, ये कांदा प्याज मूली और सब्जी में दिख रहा है, ओके। और उसके बाद देखो लहसुन मिर्ची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी, यानी उस कनकन में जो सब्जी बोलो या सब्जी के कनकन में बोलो या मेरे जितने भी मतलब खेत है ये सब परिसर में क्या है, कनकन में कौन बैठा है, अवघा झाला माझा हरी, यानी मुझे मिर्ची में भी हरी दिख रहा है, मुझे कोथिंबीर में भी मतलब हरा धनिया में भी हरी दिख रहा है, मुझे लहसुन में भी हरी क्या दिख रहा है, विठ्ठल दिख रहा है, हरी दिख रहा है मुझे। अवघा झाला माझा हरी, ये जो मेरे खेत में जितनी सब्जियां है उसमें सब में क्या है, मेरा विठोबा है। यानी कन कन माटी के कन में उनको क्या दिख रहा है, विठोबा दिख रहा है, सावता माड़ी। यानी जैसे देखो जो लोग श्रद्धा से अच्छे से भगवान को पूछते हैं वो बोलते हैं, आपने अगर नहीं देखा होगा तो वो लोग बोलते हैं कि हमको भगवान ने दृष्टांत दिया, हमको ये दिखा, ये जो बताते हैं। क्यों होता है ऐसा, क्योंकि वो उनमें तल्लीन हो जाते हैं, क्योंकि रात दिन बैठते उठते खाते पीते उनको वही दिखता है। वैसा ही सावता माई की कंडीशंस थी, उनको जब भी वो काम करते थे तो अपने मुख से क्या करते थे, हरि नाम लेते रहते, विठोबा का नाम लेते रहते। इसीलिए वो बोलते हैं कि जो मेरे खेत में जो सब्जियां हैं, जो मेरे खेत में सब्जियां हैं, प्याज मूली सब्जी, ये सब में क्या है, ये सब मेरा विठोबा है, ये सब में मेरा विठोबा छुपा हुआ है। और जैसे लहसुन मिर्ची कोथिंबीर में क्या दिख रहा है उनको, हरी दिख रहा है, हरी यानी हरी मेरा कब कहाँ छुपा है, हरी मेरा कनकन में बसा है, मिट्टी के कनकन में मेरे जो खेत है उसमें सब तरफ मुझे हरी हरी दिख रहा है, सब तरफ मुझे विठोबा ही विठोबा दिख रहा है। ऐसे सावता माड़ी बोलते हैं। क्यों बोलते हैं, क्योंकि उनका जो आराध्य दैवत है पंढरपुर वाले विठोबा महाराज, विठोबा वो भगवंत को तल्लीन हो गए, वो भगवंत के नामस्मरण में तल्लीन हो गए, और नामस्मरण करते करते उनको ऐसा व्यतीत होता है, ये सब जो मेरे को दिख रहा है, ये सब मेरे खेती की जितनी भी फसल है उसमें सब क्या दिख रहा है, ये सब में क्या है, विठाई यानी विठोबाई विठोबा है, ओके। ये तो समझ में आपको, अवघी मीन्स संपूर्ण, विठाई मीन्स विठोबा एंड हरि मीन्स कृष्ण, ओके। यानी हरि को विठ्ठल भी बोलते हैं, कृष्ण बोलते हैं, विष्णु बोलते हैं, यानी जिस नाम से आप उनको
लेना चाहते हो उस नाम से वो प्रसिद्ध होते हैं। तो ऐसे ही सावतामाड़ी ने ये जो दो दो लाइन में लिखा है ये उनको काय में क्या दिखा है, प्याज मूली और सब्जी में क्या दिखा है, पूरा विठ्ठल दिखा है। अवघी संपूर्ण मतलब अवघी नहीं संपूर्ण विठाई ये माझी, यानी इसमें सब में क्या है, विठोबा है। और उसके बाद जो लहसुन मिर्ची और कोथिंबर इसमें क्या है, इस कनकन में इस सब्जी के कनकन में क्या है, विठोबा हरि है, ऐसा वो बोलते हैं। ठीक है, समझ में आया? यानी उनको जहां देखो वहां क्या दिख रहा है, उनको जहां देखो वहां हरि दिख रहा है। ओके, आया समझ में? सो एक बार हम मराठी में देखेंगे। पा त्यांनी जी भाजी, त्यांच्या ज्या शेतामध्ये त्यांनी जी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या, इथे वांगे, इथे कांदे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, इथे बरबटे, इथे चवळी, अरे ह्या ज्या त्यांनी भाज्या लावल्या, या भाज्यामध्ये ते तल्लीन होतात काम करता करता, आणि त्याच्यासोबत काय करतात, शेतीचे कामं पण करतात आणि सोबत ते मुखातून आपल्या हरिनाम सुद्धा घेत असतात, म्हणजेच विठ्ठलाचं विठ्ठल 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 असं म्हणत असतात। त्यामुळे त्यांना काय होतं, कामाचं भान नाही राहत, म्हणजे वेळेचंही भान नाही राहत आणि कामाचंही भान नाही राहत। तर तो सावतामाळी म्हणतात, संत म्हणतात की माझ्या शेतामध्ये जेवढी काही भाजी आहे, जेवढा काही प्याज आहे, जेवढा काही कांदा आहे, ते सर्वात मध्ये काय आहे, माझी हे विठोबानी व्यापलेलं आहे, माझं शेत सर्व तरी विठोबानी व्यापलेलं आहे। मला लसूण मिरची कोथिंबर मध्ये काय दिसते, मला कणाकणात काय दिसत आहे, मला हरी दिसत आहे, म्हणजेच विठोबाचं रूप त्यांना दिसत आहे, कृष्णाचं रूप त्यांना दिसत आहे, गोपाळाचं रूप त्यांना दिसत आहे। असं ते या पोयमच्या नुसार या शेतात काम करता करता जे आपलं नामस्मरण करतात आणि त्यानुसार त्यांनी आपल्या भगवंतामध्ये ते तल्लीन होतात आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटते की आपण जर एखाद्याला समजा तल्लीन झालो, आपल्याला एकदम मग्न झालो, तर आपल्याला समोर काय आलं हे सुद्धा दिसत नाही, कारण आपण त्या विचारात एवढं तल्लीन असतो की आपल्याला समोरचा काय बोलतो हे सुद्धा लक्षात येत नाही। का? कारण आपण त्या नामस्मरणामध्ये, आपण त्या कामामध्ये एवढं गुंतलेलो असतो की आपल्याला समोरच्या व्यक्ती काय बोलते याचं सुद्धा भान राहत नाही। असंच सावतामाळी सुद्धा म्हणतात की मला माझ्या शेतीतले जेवढे काही भाज्या आहेत त्याच्यामध्ये सर्वांमध्ये काय दिसत आहे, विठोबा दिसत आहे, आणि लसूण मिरची कोथिंबीर मध्ये काय दिसत आहे, त्यांना हरी दिसत आहे। अवघा झाला माझा हरी, अवघा मीन्स संपूर्णच। ओके, आलं लक्षात? हा, आता आपण आपण याचे काय बघू, आपण चाल बघू कशी असते। ओके, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी। हे की नाही, आपण तुम्ही जर समजा एखाद्या यांच्या संत सावतामाळीचं जर पोयमला समजा हे केलं, काय म्हणते, गुगलवर पाहिलं तर त्याची संतवाणीमध्ये किंवा नाव टाकलं असं तर तुम्हाला त्याचं भजनाची चाल येते। ओके, तर तशीच आहे त्याची चाल। कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण किची कोथिंबिरी, अवघा झालासी माझा हरी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी। ऐसी ये पोयम जो गायक है वो गाते हैं। आप लोग उसमें देख लीजिएगा, आपको पता चलेगा कि कैसे, क्योंकि आपको ये पोयम रिसाइट करना है। ओके, सो लिसन केयरफुली हियर। ओके, सो आपको समझ में आया क्या? मैंने आपको ये क्या बोलते इसके जो वर्ड है उसके वर्ड के मीनिंग लिखे थे यहाँ पे। ओके, सो बाय बाय, हैव अ नाइस डे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 8चा मराठी हा विषय, आणि त्याच्यामध्ये पाहत आहे आपण फर्स्ट पोएम पाहत आहे। तर पोएम कोणती, तर आपण पाहत आहे कांदा मुळा भाजी। त्याचे कवी कोण आहे, संत सावतामाळी। ओके, आता संत सावतामाळी हे कोण थे कि संत सावतामाळी देखो जब संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, ये सभी उसी कालखंड के हैं। कम से कम यहाँ से यानी अभी से कम से कम 600-700 साल के पहले की
ये लोग संत थे, है ना। तो ये इनका जो सावता माड़ी के जो अभंग है, उनके जो काव्य है, अभंग है, ये भी अभंग ही है। अभी हम अभी जो ये जो पोएम है आपको कांदा मुड़ा भाज, ये भी एक अभंग ही है। ओके, उनके अभंग अधिकतर थे। संत तुकाराम महाराज के अभंग थे, ज्ञानेश्वर महाराज के अभंग थे, संत सावता माड़ी के अभंग थे, नरहरि सोनार के अभंग थे। अरे ये सब उस कालखंड के पूरे क्या थे, उस वक्त अभंग ही लिखते थे। ओके, यानी उनका जो जन्म हुआ है वो कब हुआ है, उनका जन्म 1200 मतलब 50 में हुआ है। और वो एक मराठी कवि, संत कवि थे। ओके, उनका जन्म हुआ है एक गांव में, उसका गांव का नाम है अरन गांव में। उनका तालुका था माढ़ा और जिला था सोलापुर। ये जो अरन, ये गांव किसका था, संत सावता माड़ी का था। ओके, तो इनके जो दादाजी थे, मतलब आजोबा, यानी मराठी में उसको आजोबा बोलते हैं, यानी पापा के पापा, उनका नाम था दैवू माड़ी। ओके, उनके 2 पुत्र थे, एक पुरसोबा, दूसरा डोंगरोबा। ओके, उनके मतलब जो डोंगरोबा थे, अब देखते हो आप लोग, दोनों के लड़के दोनों सेम इसमें नहीं जाते, तो वैसा उनका भी हुआ कि जो डोंगरोबा था उनको कोई धार्मिकता में दिलचस्पी नहीं थी, परंतु जो पुरसोबा थे उनको धार्मिक इसमें वो भजन कीर्तन करते थे। उनका जो मुख्य व्यवसाय था वो कौन था, शेतकरी थे, मतलब खेती का काम करते थे। वो खेती मतलब जैसे माड़ी बोलते ना इन लोगों को, तो अपने खेती में जैसे 2 एकड़ खेती है, तो 2 एकड़ में आधा एकड़ का गाजर, आधा एकड़ की मूली, आधा एकड़ का टमाटर, ऐसे वो उसका विभाग करते थे, डिवीजन करते थे। ओके, जो पुरुषोबा थे वो अपने खेती का काम करने के बाद भी भजन कीर्तन करते थे, क्योंकि उनको उस चीज की आवड़ थी, दिलचस्पी थी। ओके, सो वो जो दैवी माड़ी थे, उनका जो पुत्र पुरुषोबा था, पुरुषोबा का जो विवाह हुआ वो उसी पंचकोशी के, इट मीन्स वही एरिया के, हम देखते ना जैसे कि हमारे रिलेशन में रहा था उसके साथ हम शादी जोड़ने के लिए अच्छा रहता, देखे सीखे रहते, तो ऐसा उनके जो दादाजी थे, मतलब दैवी माड़ी थे, उन्होंने उनके लड़के का मतलब पुरुषोबा का शादी उसी पंचकोशी के एक सदु माड़ी के लड़की के साथ उनका विवाह हुआ, और विवाह होने के बाद उनको एक दाम्पत्य हुआ, उसका नाम था सावता माड़ी। यानी उनके पापा कौन हुए फिर, उनके पापा हुए पुरुषोबा। ओके, उनके दादाजी का नाम क्या था, दैवू माड़ी। ओके, ये समझ में आपको, उनका जन्म कब हुआ था। ओके, नाउ लिसन, अभी एक बार मराठी में बताती हूँ मैं कि ये जो पोयम है ये वारकरी संप्रदाय के इसमें थे, मतलब ये जो सावता माड़ी है ये सब वारकरी संप्रदाय वाले थे। दैवू महाराज थे, मतलब दैवू माड़ी थे, उनके सावता माड़ी के आजोबा थे, यानी दादाजी थे। तो वो क्या करते थे, वो भी वारकरी संप्रदाय थे, हर साल वारी में जाते थे। वारी मीन्स क्या होता है, वारी म्हणजे काय होते, वारी म्हणजे होते की जसं आपण जो देवाला श्रद्धेने पुजतो किंवा आपलं जे आराध्य दैवत असते, यांचं जे आराध्य दैवत होतं ते कोण होतं, विठ्ठल रुक्माई, मतलब विठ्ठल महाराज थे पंढरपूरचे, आणि ते दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीला जात असे, कारण त्या दिवशी आषाढी एकादशीला पंढरपूरची मोठी यात्रा भरते, है ना, त्या दिवशी ते लोक तिथे जात होते। म्हणजे हे वारकरी संप्रदायाचा एक हे आहे, म्हणजे एक दरवर्षी वर्षातून एक वेळा तरी काय करतात ते लोक, आपल्या आराध्य देवताला नतमस्तक व्हायला, इट मीन्स उनकोच दर्शन करायला ते जातात। ओके, त्यांचा जो दैवी माळीचा जो मुलगा होता त्याला 2 मुलं होते, एक डोंगरोबा आणि एक पुरुषोबा। डोंगरोबा यांना धार्मिक याच्यात काहीच आवड नव्हती, परंतु जो पुरुषोबा होते ते आपलं शेतीचं काम करून सुद्धा आपलं काय करायचे, धार्मिक भजन कीर्तन करायचे। त्यांचा विवाह एका त्यांच्या तिथल्या म्हणजे त्यांच्या जवळच्या म्हणजे त्यातल्याच एरियातल्या एका सदू माळीच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला, आणि त्या विवाहानंतर त्यांना जे दाम्पत्य झालं ते दाम्पत्य म्हणजे कोण, सावता माळी। आणि तेव्हा त्या काळचे सावता माळी, आता तुम्ही त्यांचं पण आराध्य दैवत कोणतं होतं, विठ्ठल महाराज होते, म्हणजे
विठोबा होते, पंढरपूरचे विठोबा होते. म्हणूनच यांना वारकरी संप्रदायाचे लोक म्हटल्या जातात. वारकरी संप्रदाय म्हणजे भजन कीर्तन पताका घेऊन दोघांचं देवाचं नामस्मरण जे लोक करतात त्याला म्हणतात वारकरी संप्रदाय. एवढं लक्षात आलं तुमच्या? ओके. आता याच्यानंतर पाठ परिचय समजला, कवीबद्दल समजला. सावतामाळी कुठले होते? अरण गावातले होते. त्यांच्या वडिलांचं त्यांच्या आजोबाचं नाव दैवमाळी होतं. त्यांच्या वडिलाचं नाव कोणतं होतं? पुरसोबा होते, पुरसोबा माळी होतं. आणि त्यांना एक मुलगा झाला, त्यांचं नाव काय होतं? सावतामाळी. आणि पुरसोबाच्या म्हणजे सावतामाळीच्या वडिलाचं नाव काय होतं? पुरसोबा होतं. ओके, आलं तुमच्या लक्षात? आता याच्यानंतर बघू आपण काय पोएम. ओके, सो अब हम पोएम रीड करेंगे, उसके बाद लिखेंगे भी. ओके, ओके, नाउ लिसन. अभी हम देखेंगे पोएम. कांदा मुळा भाजी. आता कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. आणि आता इथे जे सावतामाळीने म्हटलंय, कारण सावतामाळी काय होते? एक शेतकरी होते. त्यांना सतत शेतीत काम करावं लागत होतं. त्यावेळेचे समजा त्यांचे जे शेतीचा व्यवसाय होता त्यांचा मेन, ते शेतकरी होते. त्याच्याने त्यांना सतत शेतीतच काम करावं लागत होतं. त्या शेतीत काम करता करता पण हरीचं नाम कसं घ्यायचं, आणि म्हणून ते काय म्हणत होतं, त्यांनी ते पोएम केली इथे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. अवघी म्हणजे संपूर्ण, विठाई म्हणजे विठोबा, अवघी म्हणजे संपूर्ण. ओके, शब्दार्थ अवघी म्हणजे संपूर्ण, आणि विठाई म्हणजे पंढरपूरचा विठोबा. विठोबा. लहसुन मिर्ची कोथिंबीर. कोथिंबीर मीन्स क्या होता है पता है आपको? कोथिंबीर मीन्स होता है हरा धनिया. ओके, अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. हरी म्हणजे आता हरी हे नाम विष्णूलाही म्हटलं जाते, कृष्णालाही म्हटलं जाते. आणि हरी नामांमध्ये हरी नामाचा गजर करतो म्हणजे कृष्णाचा गजर करते. कोणी जे आराध्य दैवत बनले त्याला सर्वजण म्हणतात की मी कृष्णाचा गजर करतो, कोणी म्हणते मी विष्णूचा गजर करतो, असं वाला त्याला म्हणतात हरी. ओके, आता आपण त्याचा काय पाहू? अर्थ पाहू. ओके, बघा, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे. आणि आता मी तुम्हाला सांगते की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझे म्हणजे मी जे काम करतो शेतात, माझं जे मी सतत जे शेतात काम करतो, कांदा मुळा भाजी. त्यांच्या शेतीमध्ये काय काय लावलेलं होतं? कांदा मुळा आणि भाजी. हे जे शेतातलं जे म्हणजे हे जे शेत आहे, या शेतामध्ये जे भाजी लावलेली आहे त्याची कांदा मीन्स प्याज, मूली, और सब्जी है कोई भी हरी वाली सब्जी. ओके, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. यानी मैं जिस खेती में काम कर रहा हूँ, ये खेती में जो सब्जियां लगी हो उसमें पूरा क्या है? मेरा विठ्ठल है यहाँ पे. मैं उसकी मशक्कत करता हूँ, ये जो मैं उसकी मशक्कत करता हूँ, और ये जो मैं जैसे सब्जियों को देखो, खेती को पहले हमको बोने के लिए अच्छे से करना पड़ता है, उसके बाद उसमें बीज डालते हैं, उसके बाद उसकी क्या होती है? उसके बीज फलते हैं. तो वैसे ही बोल रहे हैं सावतामाळी कि मैं जिस खेती में काम कर रहा हूँ उस खेती में जो मैंने सब्जियां लगाई है, कांदा मुळा भाजी लगाई है, कांदा मूली भाजी लगाई है, वो सब क्या है? ये सब विठोबा है. और इसमें सावतामाळी को क्या दिख रहा है? विठोबा ही विठोबा, मतलब पंढरपुर का विठोबा उनको काय में दिख रहा है? तो किसमें दिख रहा है उनको? ये कांदा प्याज मूली और सब्जी में दिख रहा है. ओके, और उसके बाद देखो लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. यानी उस कनकन में जो सब्जी बोलो या सब्जी के कनकन में बोलो या मेरे जितने भी मतलब खेत है, ये सब परिसर में क्या है? कनकन में कौन बैठा है? अवघा झाला माझा हरी. यानी मुझे मिर्ची में भी हरी दिख रहा है, मुझे कोथिंबीर में भी मतलब हरा धनिया में भी हरी दिख रहा है, मुझे लहसुन में भी हरी क्या दिख रहा है? विठ्ठल दिख रहा है, हरी दिख रहा है मुझे.
अवघा झाला माझा हरी। ये जो मेरे खेत में जितनी सब्जियां है उसमें सब में क्या है, मेरा विठोबा है। यानी कण कण माटी के कण में उनको क्या दिख रहा है, विठोबा दिख रहा है। सावतामाड़ी यानी जैसे देखो जो लोग श्रद्धा से अच्छे से भगवान को पूछते हैं वो बोलते हैं, आपने अगर नहीं देखा होगा तो वो लोग बोलते हैं कि हमको भगवान ने दृष्टांत दिया, हमको ये दिखा, ये जो बताते हैं। क्यों होता है ऐसा? क्योंकि वो उनमें तल्लीन हो जाते हैं, क्योंकि रात दिन बैठते उठते खाते पीते उनको वही दिखता है। वैसा ही सावतामाड़ी की कंडीशंस थी। उनको जब भी वो काम करते थे तो अपने मुख से क्या करते थे, हरि नाम लेते रहते, विठोबा का नाम लेते रहते। इसीलिए वो बोलते हैं कि जो मेरे खेत में जो सब्जियां हैं, जो मेरे खेत में सब्जियां हैं, प्याज मूली सब्जी, ये सब में क्या है, ये सब मेरा विठोबा है, ये सब में मेरा विठोबा छुपा हुआ है। और जैसे लहसुन मिर्ची कोथिंबीर में क्या दिख रहा है, उनको हरी दिख रहा है। हरी यानी हरी मेरा कब कहाँ छुपा है, हरी मेरा कनकन में बसा है। मिट्टी के कनकन में मेरे जो खेत है उसमें सब तरफ मुझे हरी हरी दिख रहा है, सब तरफ मुझे विठोबा दिख रहा है। ऐसे सावतामाड़ी बोलते हैं। क्यों बोलते हैं? क्योंकि उनका जो आराध्य दैवत है पंढरपुर वाले विठोबा महाराज, वो भगवंत को तल्लीन हो गए, वो भगवंत के नामस्मरण में तल्लीन हो गए। और नामस्मरण करते करते उनको ऐसा व्यतीत होता है ये सब जो मेरे को दिख रहा है, ये सब मेरे खेती की जितनी भी फसल है उसमें सब क्या दिख रहा है, ये सब में क्या है, विठाई यानी विठोबा है। ओके, ये तो समझ में आपको। अवघी मीन्स संपूर्ण, विठाई मीन्स विठोबा एंड हरि मीन्स कृष्ण। ओके, यानी हरि को विठल भी बोलते हैं, कृष्ण बोलते हैं, विष्णु बोलते हैं। अरे जिस नाम से आप उनको लेना चाहते हो उस नाम से वो प्रसिद्ध होते हैं। तो ऐसे ही सावतामाड़ी ने ये जो दो लाइन में लिखा है, ये उनको काय में क्या दिखा है, प्याज मूली और सब्जी में क्या दिखा है, पूरा विठल दिखा। मैंने अवघी संपूर्ण मतलब अवघी मीन्स संपूर्ण, विठाई ये माझी, यानी इसमें सब में क्या है, विठोबा है। और उसके बाद जो लहसुन मिर्ची और कोथिंबर इसमें क्या है, इस कनकन में इस सब्जी के कनकन में क्या है, विठोबा हरि है, ऐसा वो बोलते हैं। ठीक है, समझ में आया? यानी उनको जहां देखो वहां क्या दिख रहा है, उनको जहां देखो वहां हरि दिख रहा है। ओके, आया समझ में? सो एक बार हम मराठी में देखेंगे। त्यांनी जी भाजी, त्यांच्या ज्या शेतामध्ये त्यांनी जी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्या, इथे वांगे, इथे कांदे, मी तुम्हाला आधीच सांगितलं, इथे बरबटे, इथे चवळी, अरे ह्या ज्या त्यांनी भाज्या लावल्या, या भाज्यामध्ये ते तल्लीन होतात काम करता करता, आणि त्याच्यासोबत काय करतात, शेतीचे कामं पण करतात आणि सोबत ते मुखातून आपल्या हरिनाम सुद्धा घेत असतात, म्हणजेच विठ्ठलाचं विठ्ठल 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 असं म्हणत असतात। त्यामुळे त्यांना काय होतं, कामाचं भान नाही राहत, म्हणजे वेळेचंही भान नाही राहत आणि कामाचंही भान नाही राहत। तर तो सावतामाळी म्हणतात, संत म्हणतात की माझ्या शेतामध्ये जेवढी काही भाजी आहे, जेवढा काही प्याज आहे, जेवढा काही कांदा आहे, ते सर्वात मध्ये काय आहे, माझी हे विठोबानी व्यापलेलं आहे, माझं शेत सर्व तरी विठोबानी व्यापलेलं आहे। मला लसूण मिरची कोथिंबीर मध्ये काय दिसते, मला कणाकणात काय दिसत आहे, मला हरी दिसत आहे, म्हणजेच विठोबाचं रूप त्यांना दिसत आहे, कृष्णाचं रूप त्यांना दिसत आहे, गोपाळाचं रूप त्यांना दिसत आहे। असं ते या पोयमच्या नुसार या शेतात काम करता करता जे आपलं नामस्मरण करतात आणि त्यानुसार त्यांनी आपल्या भगवंतामध्ये ते तल्लीन होतात आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटते की आपण जर एखाद्याला समजा तल्लीन झालो, आपल्याला एकदम मग्न झालो, तर आपल्याला समोर काय आलं हे सुद्धा दिसत नाही, कारण आपण त्या विचारात एवढं तल्लीन असतो की आपल्याला समोरचा काय बोलतो हे सुद्धा लक्षात येत नाही। का? कारण आपण त्या नामस्मरणामध्ये, आपण त्या कामामध्ये एवढं गुंतलेलो असतो की आपल्याला समोरच्या व्यक्ती काय बोलते याचं सुद्धा भान राहत नाही। असंच सावतामाळी सुद्धा म्हणतात की मला माझ्या शेतीतले जेवढे काही भाज्या आहेत त्याच्यामध्ये सर्वांमध्ये काय दिसत आहे, विठोबा दिसत आहे, आणि लसूण मिरची कोथिंबीर मध्ये काय दिसत आहे, त्यांना हरी दिसत आहे। अवघा झाला माझा हरी, अवघा मीन्स संपूर्णच। ओके, आलं लक्षात?
आता आपण एक आपण याचे काय बघू, आपण चाल बघू कशी असते. ओके, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी. हे की नाही, आपण तुम्ही जर समजा एखाद्या यांच्या संत सावतामाळीचं जर पोयमला समजा हे केलं, काय म्हणते गुगलवर पाहिलं, तर त्याची संतवाणीमध्ये किंवा नाव टाकलं असं तर तुम्हाला त्याचं भजनाची चाल येते. ओके, तर तशीच आहे त्याची चाल. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण किची कोथिंबिरी, अवघा झालासी माझा हरी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. ऐसी ये पोयम जो गायक है वो गाते हैं. आप लोग उसमें देख लीजिएगा, आपको पता चलेगा कि कैसे, क्योंकि आपको ये पोयम रिसाइट करना है. ओके, सो लिसन केयरफुली हियर. ओके, सो आपको समझ में आया क्या? मैंने आपको ये क्या बोलते उसके जो वर्ड है उसके वर्ड के मीनिंग लिखे थे यहाँ पे. ओके, सो बाय बाय, हैव अ नाइस डे.